हो, साहेबांना म्हणलं तुम्ही जर दादांना साहेबांना म्हणलं तुम्ही जर माझ्या लग्नाला नाही आला मी लग्नात पळून जाईल बरं का. मी लग्नाला उभं राहणार नाही तुम्ही नाही असला तर. आणि अजितदादांनी पवार साहेबांना सांगून पवार साहेबांना म्हणले, "अहो हे जे लग्नाला जर आपण नाही गेलो, तर याचं लग्न राहील." जवळजवळ 34व्या वर्षी माझं लग्न झालं आणि जवळजवळ 5-6 वर्षी लग्न लांबलं. दादा तुम्ही असता तर आज बारामतीला हे दिवस आम्हाला आज तुमची ऊर्जित अवस्था तुम्ही निर्माण केली होती. पण आज ते वैभव तसंच टिकण्यासाठी दादा तुम्ही परत आला तर बरं होईल. अजितदादांचे राज्यभरात हजारो चाहते. दादांवरती प्रेम करणाऱ्यांची संख्या अजिबात कमी नाही. आजही ती कमी होत नाही. परंतु दादांच्याच गावात दादांचा एक कट्टर कार्यकर्ता दादा आणि साहेबांसाठी त्याने स्वतःचं लग्न थांबवलं होतं. आपल्याबरोबर आहेत छत्रपती कारखान्याचे माजी संचालक सुभाष झगडे. हे तेच बहादर आहेत की ज्यांच्यासाठी स्वतः शरद पवार आणि अजित पवार त्यांची कामं सोडून आले होते. बनवा काय नेमकं ते प्रकरण होतं आणि किती सालचा विषय होता? माझ्या लग्नाला पवारसाहेब यावं माझा नेहमी आग्रह असायचा आणि त्यासाठी माननीय अजितदादांनी पवारसाहेबांना सांगून पवारसाहेबांना म्हणले, "अहो हे जे लग्नाला जर आपण नाही गेलो, तर याचं लग्न राहील." जवळजवळ 34व्या वर्षी माझं लग्न झालं आणि जवळजवळ 5-6 वर्षी लग्न लांबलं. कशामुळे लांबलं होतं? कशामुळे म्हणजे पवारसाहेब आणि दादा माझ्या लग्नाला उपस्थित राहावं ही माझी पहिल्यापासूनची इच्छा होती आणि तो हट्ट मी कायमस्वरूपी माझ्या घरच्यांना धरलेला. तुम्ही काहीतरी निर्वाणीचा इशारा पण दिलता. हो, साहेबांना म्हणलं तुम्ही जर दादांना साहेबांना म्हणलं तुम्ही जर माझ्या लग्नाला नाही आला मी लग्नात पळून जाईल बरं का. मी लग्नाला उभं राहणार नाही तुम्ही नाही असला तर. हा. पर साहेब की वेळात वेळ काढून माझ्या लग्नाला आले आणि दादा बी त्यांची कॅबिनेट मीटिंग ही करून उरकून माझ्या लग्नाला आलते. मग दादांनी लग्नाच्या दिवशी झापलं विपलं होतं. हो, लग्नात मला लय बोलले दादा. अरे म्हणले हा बाल हट्ट तू जरा बंद कर म्हणले धरायचा. साहेबांना एक महत्वाची देशाच्या अर्थमंत्र्याबरोबर मिटिंग असताना साहेब ती उरकून तुझ्या लग्नाला आले आणि मोठा प्रश्न देशातल्या शेतकऱ्यांविषयी होता की परदेशातनं साखर भारतात येत होती आणि साखरेची रेट पडत होती. त्या संदर्भात साखर परदेशातली थांबवण्यासाठी आणि भारतात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आपल्या साखरेला रेट वाढण्यासाठी ती मिटिंग देशाच्या अर्थमंत्र्यावर होती. तरी देखील साहेब माझ्या लग्नाला त्यावेळेस ती मिटिंग उरकून वेळेत आले होते आणि ते माझं त्यावेळेस उशिरा का होईना परत लग्न झालं. पण दादांचे माझे अगदी लहानपणापासून म्हणजे माझे चुलते तात्यासाहेब पवार दादांचे वडील अप्पासाहेब पवार आणि पवारसाहेब हे काठेवाडीत असताना माझे चुलते नामदेवराव झगडे त्यांचे मित्र त्यांच्याबरोबर मी सायकलीवर 5वीत असताना यांच्या घरी जायचो आणि श्रीनिवास बापू तर माझा बालपणीचा मित्रच आहे. दादा थोडे मला सिनियर आहे परंतु लहानपणापासून आमचं 3 पिढ्याचा संबंध ह्या पवार फॅमिलीचे आहेत. आमचे झगडे कुटुंबाचे आणि आमचे. माझे वडील देखील एक प्राथमिक शिक्षक आणि त्यांचं देखील ह्या पवार फॅमिलीचे फार अतिशय घनिष्ठ संबंध. अगदी पवारसाहेबांना शिक्षण देण्यापासून माझ्या वडिलांचं कार्य आहे. माझे वडील आता जवळजवळ 96 वर्षाचे. ते पवारसाहेबांचे प्राथमिक शिक्षक होते काठेवाडीतले. असं मला एक सांगा, तुमचा संचालक होण्याचा पण एक किस्सा आहे काहीतरी? संचालक मला दादाने 23व्या वर्षी झालं डायरेक्टर कारखान्यात केलं. काय नाही दादा म्हणलं दादा मला डायरेक्टर व्हायचंय आणि मला करावंच लागेल. माझ्यावर असणारे आमची वयस्कर मंडळी माझ्यावर आली. अक्षरशः दादाचा हात धरला. सोडा ना तीच. ए दादा तू तिकीट देतोय का नाही असंच म्हणायची. आता वयस्कर माणसांना दादा थोडस ही करायचे आणि दादाने त्यावेळेस मला 23व्या वर्षी ह्या शुगर फॅक्टरीला संचालक म्हणून घेतलं. अक्षरशः काठेवाडी गावामध्ये झगडी कुटुंब आणि माळी समाजाची 4च घरं असताना मला त्यावेळेस 16 गाव आमच्या कारखान्यात सभासद होती. तर त्या 16 गावामध्ये दादाने मला त्यावेळेस कारखान्यात डायरेक्टर केलं आणि फार मोठं म्हणजे माझं दादाचं फार संबंध होतं. दादा गेल्यामुळं आमच्या बारामतीकरांना आणि आमच्या भागाला एक पोकळी निर्माण झाली
आणि वाईट वाटतं की असा माणूस इथून पुढे 50 वर्ष घडेल का नाही. दादा हा सर्व ह्याच्यातून तयार झालेला होता. दादांना सगळ्या विषयाची अत्यंत माहिती होती आणि अतिशय लोकांशी सगळं जाती धर्माला घेऊन जाणं आणि लोकांशी कामं करणं फास्ट. दादा अतिशय हे होता आणि त्याच्यामुळं आम्हाला आज दादांच्या विषयी वाईट एवढंच वाटतं की दादा असायला पाहिजे होता आज. कुठली एखादी सभा असेल, कुठलं एखादं राजकीय वातावरण असेल आणि बंडू सगळे थेट आक्रमकपणे किंवा स्पष्ट बोलायचे. हो. त्याचा कधी फटका बसला किंवा दादांनी कधी समजावून सांगितलं, झापलं कधी असं काही त्यांच्या भाषेत? नाही नाही, दादांना उलट मी स्पष्ट बोलायचो. दादांना ते आवडायचं. आणि दादांनी कधीही मी जरी एखाद्या सभेत काय बोलत असलो किंवा काय दादांना सूचना केल्या तर कधी दादा रागावले नाही माझ्यावर. सगळ्यावर बाकीच्यावर रागवायचा पण माझ्यावर कधी, कारण मी मांडताना असे मुद्दे मांडायचो की काय समाजोपयोगी काय असतील ती मांडायचो आणि दादा कधी चिडला नाही माझ्यावर. बाकीच्यावर सगळ्यावर चिडत होता पण माझ्यावर कधीही चिडून दादा बोलला नाही. माझे संबंध दादाचे पहिल्यापासून चांगलेच होते. बंडू मामा, आज जर दादांना सकाळच्या वेळी फोन करायचा म्हणलं काही कामासाठी, तर कसा फोन करता? दादांना एकच आठवण येते की दादा तुम्ही लावा बरं फोन. आता फोन लावून बोलायचं बोलतोच. दादा तुम्ही परत आला तर बारामतीचं जी तुम्ही वैभव उभा केलं ते बघायला तुम्ही राहिलं नाही, ह्याचं वाईट वाटतं. परंतु आज तुम्ही गेल्यामुळं इतकी पोकळी आमच्या बारामतीमध्ये निर्माण झालेली आहे. आज तुम्ही केलेली जी कामं आहेत ते कामं अतिशय अजून बी चांगली चालली आहेत. तुमचा जो दरारा, तुमचा जो आवाज, तुम्ही वागण्याची तुमची पद्धत, तुम्ही काम करण्याची जी पद्धत, लोकांच्या बरोबर जे संभाषण करत होता ते अजून आमच्या कानातनं जात नाहीत दादा. आणि दादा तुम्ही असता तर अजूनही आम्हाला हुरपाने आम्ही सगळी बारामतीकर काम करू. महाराष्ट्राची फार मोठी, बारामती तालुक्याची तर झाली पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेल्यामुळं फार नुकसान झाले. शेतकऱ्यांचं नुकसान झाले, सर्वसामान्य जनतेचं नुकसान झाले. एवढंच मी ह्या बारामतीकरांच्या वतीने बोलेल. दादा तुम्ही असता तर आज बारामतीला हे दिवस आम्हाला आज तुमची ऊर्जित अवस्था तुम्ही निर्माण केली होती पण आज ते वैभव तसंच टिकण्यासाठी दादा तुम्ही परत आला तर बरं होईल. एवढंच बोलून मी थांबतो. अजितदादांच्या विषयी आजही अनेक घरांमध्ये त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही एक दुःखाची भावना, दुःखाचं सावट आहे आणि ते अजूनही निघत नाही. त्याला कारण अजितदादांनी प्रत्येकावर केलेलं प्रेम. अजितदादांचा जो लोकसंग्रह होता तो अफाट होता आणि ते प्रत्येकाला ओळखायचे म्हणून त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्यांची संख्या देखील तेवढीच. ते रागवायचे तेवढेच प्रेम करायचे आणि म्हणून दादांचा हळवा कोपरा देखील कार्यकर्त्यांना माहीत होता आणि त्यामुळं दादांवरती प्रेम करणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत गेली होती. सुभाष झगडे हे त्यापैकी एक. खरं तर सुभाष झगडेंना त्यावेळेस अजित पवारांनी सांगितलं होतं की असं केलं तू जसं केलंस असं जर आमच्यावरती पुन्हा आग्रह कोणी केला तर मला सगळ्याच लग्नाला उपस्थित राहावं लागेल. पण प्रचंड प्रेम होतं आणि त्यामुळं या कार्यकर्त्याचा विवाह झाल्याची चर्चा त्या काळात खूप रंगली होती. ते सुभाष झगडे आता आपल्यावर होते. धन्यवाद.